कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तुम्हाला थंबनेलवरूनच कळालं असेल आणि माझ्या एवढ्या मोठ्या स्माइल पासून पण कळालं असेल की आज आम्ही कुठे चाललोय. तर आज आपला इन्सेपरेबल जर्नीचा पहिला पॉडकास्ट होणार आहे गाईस. सो वी आर रिअली एक्सायटेड आणि थोडंसं नर्वस. त्याला सगळी तयारी चालू आहे. थोड्या वेळात आम्हाला निघायचं आहे पॉडकास्टसाठी. तर सगळं आम्ही म्हणजे आउटफिट्स काय असणार वगैरे वगैरे सगळं आम्ही डिसाईड करून सगळं निघतोय. आउटफिट्स माझे वगैरे आणि शिवानीचे डिसाईड झाले, पण शिवानी थोडी कन्फ्युज आहे. आता बघूया काय काय चालू आहे. तर इकडे अनुष्काची पण तयारी चालू आहे. अनुष्का पण तयारी करणार आहे. अनुष्का येते आपल्यासोबत. आणि शिवानीचं आता चालू आहे की मी साडी घालणार आहे. मला काय नाही झालं? समजत आहे. काय मी साडी घालू का की दुसरं काहीतरी घालू? घाल ना भाई साडी. मला वाटतं अरे मराठी पॉडकास्ट आहे. मराठी पॉडकास्ट मध्ये साडीवर तू चुम्मा दिसली मला एकदम. माहितीये मी साडीमध्ये घालायला जास्त कम्फर्टेबल पण आहे. हा मग पण घाल मी- ना. पण मी विचार करत आहे की शिवानी पहिला पॉडकास्ट आहे. पहिल्या पॉडकास्ट मध्ये तू साडीमध्ये किती सुंदर दिसशील. मी तू इमॅजिन कर असं comfortable पण आहे. बसल्यानंतर. आणि कम्फर्टेबल पण आहे ना. तू मी कॉन्फिडेंट comfortable राहशील. पण साडीपेक्षा पण अजून काहीतरी असं बेस्ट दिसणार का? साडीपेक्षा बेस्ट दिसू शकते का भाई तुझ्यावर? मला सांग कुठली गोष्ट आहे जी तुझ्यावर आणि ही सुंदर साडी किती सुंदर. वा 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 खरंच घालू ना? वा 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 वा. मी इमॅजिन केलंय असं पॉडकास्टच्या चेअरवर तू बसलेली नाही. असं तू पॉटीसाठी बसते. पॉडकास्ट वर तू कशी बसशील? मला वाटतं तू अशी बसशील. अशी आई असं थोडी बसतात रे. हे काय बसत आहे? पैर पे पैर डाले से असं, असं. क्रॉस लेग्ड. असं असं अजून खाली पैर. हे बघ पाय असं नाही रे मला. बस एवढंच ओळखलं तू तुझ्या बायकोला. अबे तर माझे एवढंच पाय- ओळखलं माझे आहे पाय- तुझ्या माझे- बायकोला एवढं पण साडीमध्ये असं कुठं बसशील तू? ओळखलेला आहे. साडीवर अशी बसणार का? मग अशी अशी नाही बसू शकत. अशी बसू शकते अशी. नाही, अशी बसशील. अरे असं नाही पण रे. मला असं वाटतं शिवानी साडीवर मी असं चेअरवर इमॅजिन केलंय तुला. तू एकदम सुंदर दिसत आहे. एकदम मस्त मस्त तुझ्या लाइटिंग पडत आहे. वा 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 वा. आणि तू एकदम सुंदर सुंदर आन्सर देत आहे. कमी बोल आणि तयार हो जा. माझं तयार झाले गाईस. माझा आउटफिट रेडी आहे. आयन करायचं त्याला अजून. ऍक्च्युली पण सिलेक्टेड आहे. याला आता आयन करायचं आहे. आणि आता याला आयन आता करायचं. आम्ही तुमच्या समोर एक क्विक ट्रान्झिशन करणार आहे गाईज. Yes. 1 2 2, 3 ई ट्वेल्व कर ना असं. हो येस. ठीक आहे. 1 2 3 कॉफी तर कॅन्सल होणार. पण आयडियली मला प्यायचंय. गाईज गेस करा. ठीक आहे, गाईज धन्यवाद गेस तुम्हाला. करा. हा काय करत आहे गेस करा. गेस करा. हे अजून करून दाखवणार लाईव्ह करून मी दाखवणार. सांगते. जे गेस करेल त्याला काहीतरी गिव्ह हवे. कोणी गेसच नाही करू शकणार हा कारण भाई, की हा. म्हणजे आता गेस करा मग कमेंट करा. कोणी गेसच नाही आणि करू काय झालं शकणार. ऍक्च्युली हे मी असं असं करत होती तर हे बघा असं असं करताना असं मागे खुश झालं. खुश आणि असं इकडे हे बघ, हे बघ, साडीवरती हे बघ. उडत अबे, होत. हे बघ. साडीवरती हे बघ हे बघ हे हा. तर साडीवर म्हणून मी असं करत होतो. प्रोटेक्शन सो दॅट तिथं कुठेच नाही उडलं पाहिजे. तिचा सगळा जो माल आहे इथे बसला पाहिजे चेहऱ्यावर. महागाचा माल भाई ही सनस्क्रीन गाईस बेस्ट आहे. चुम्मा मला युज करू देत नाही. पण हा, माझीच आहे मग. भाई फक्त हीच युज करते कारण की खूप बड्या सनस्क्रीन आहे आणि अफोर्डेबल आहे. मेन म्हणजे पीएचडी जर तुम्हाला माहिती नसेल तर PhD. पीएचडी. मी भरपूर सांगितलंय ब्लॉग मध्ये. तुम्हाला दाखवते तयारी. सगळं झालंय रेडी. तर दीदी आवरतच आहे. माझी तयारी येस. आता दादाची पण तयारी. घाई घाई मध्ये आहे थोडी. दादाची पण तयारी. तर ही आहे आमच्या चेतन सरांची तयारी. ही नाही आहे माझी तयारी. ही हा. हाफ तयारी. हो ठीक आहे. याच्यावरती माझ्या जॅकेट आहे जे मी घातलं नाही कारण की कार ड्राईव्ह करताना माझं सगळं खराब होणार आहे. याच्यावरती म्हणून मी फोल्ड करून घेणार ते उतरणार आणि जॅकेट घालणार. ओके आता माझी तयारी दाखवशील. येस. तर माझी पूर्ण तयारी नाही झाली आहे ऍक्च्युली. थोडस केस वगैरे सोडायचे आहे बट येस साडी घातली आहे फायनली. भाई खूप सुंदर. हे बघ सत्यवचन खूप सुंदर दिसणार ना साडी. एकदम खूप सुंदर खूप प्रिटी. आणि केस सोडल्यावर तर एकदम मस्त दिसणार. चुम्मा डायरेक्ट. केस तर सोडले नाही. तर गाईज आमच्या तिघांची पण तयारी झाली. सोडले होते मी केस हो. यार. सोडले ना केस गाईज. गाईज केस सोडलंय ना शिवानी. हाय हाय पूर्ण. हाय तुम्हाला माहितीये काय वाटतंय ते टीचर अरे यार, चेतन यार. नाही कारण की तू बॅग पण तशी घेतली ना. यार असं नको करू. हे पण भारी वाटत मला आहे. शुभम पहिलेच चिडवते. नाही 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 खूप खूप सुंदर दिसत आहे. हा. एकदम मराठीची टीचर दिसत आहे तू. ते बघा. खरंच मला अरे माहिती का? टीचरची पोरगी आहे तू. माझ्या पप्पा टीचर आहे. टीचर काय प्राऊड असायला पाहिजे तुला. हे असं कर. हाऊ इज द जोश. पण ते नाही का हाऊ इज द जोश. ते लहान नाही का शाळेमध्ये पोरी साड्या वगैरे घालून टीचर्स डेला तसं नाही ना वाटत. तसं नाही बे. एकदम नाही सुंदर रे. अप्सरा परी दिसत डायरेक्ट. खोटं हा ना बोलली मस्त दिसत ना. अनुष्कानी पण मस्त तयारी केली गाईस.
आणि आता एवढा टाइमपास नाही करू गाईस, लवकर लवकर चला जरा. चला 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 गाईस. तर गाईस आम्ही आता थांबलोय एका स्टॉपला. थांबा ना इकडे. तर मी यांना कारमध्ये एवढ्यांना म्हटलं भाई की मला कॉफी घ्यायचं आहे, क्रोझॉन घ्यायचं आहे. यांना आधी बिलकुल भूक नव्हती, पण मी एवढ्यांना म्हटलं की यांना भूक लागली. यांचे चेहरे बघून घ्या. मग चेहरे दिसतच नसणार. हा चेहरे बघून घ्या आता बघा तुम्ही, guys. चेहरे बघून घ्या. आता असं वाटतं पहिले पटकन ऑर्डर देऊ, वेळ होतोय कारण येस, कारण आणि आता आम्ही आलोय ब्लू डोकायमध्ये. ब्लू डोकायमध्ये आलो. आमची फेवरेट जागा आम्हाला भेटली आणि हे आम्हाला लोकेशन पासून एकदम जवळ आहे, तर एवढा काही सीन नाही होणार. आणि मेन म्हणजे आम्ही त्याला फोन पण केलं की आम्हाला थोडं लेट होणार आहे. आम्ही त्याला सगळं सांगितलं, कारण की भाई एवढं ट्रॅफिक होतं. त्याला पण हे मच निडेड होतं आपल्या पॉडकास्टच्या आधी ऍक्च्युली. आणि सुंदर आहे रे हे ब्लू डोकाय. हे ऍक्च्युली भारी आहे. हे आतापर्यंत जेवढं आम्ही गेलोय ना गाईज तेवढं भारी आहे. हे शिवाने लवकर लवकर चालले कारण की तिला ऑर्डर द्यायचंय. हा दिस इज माय आउटफिट गाईज. एवढं हलकं वाटत आहे. शीट मेकअप लागली. तुझं तर हे आहे ना स्मच प्रूफ मेकअप. काय असतं ते? नाही मेकअप लागलाय इथं बघ. नाही लागलं. लागलं. ठीक आहे, लागलं तरी ठीक आहे. ओके. त्याला माहित आहे नाही लागले. याला मी अशी करताना दिसली. तर गाईज एवढं हलकं वाटत आहे गाईज. आय कॅनॉट एक्सप्लेन ही फिलिंग. तुम्हाला जर जोरात सुस्तू लागली असेल तर तुम्हाला ही फिलिंग माहिती असेल की काय असते. वाय साप, मला माहिती आहे ब्लॅडरचं फाटायला गेलं डायरेक्ट. खूप जास्ती. आणि गाईज खूप ट्रॅफिक होतं रे येताना. भयंकर ट्रॅफिक होतं. आणि माहिती तुला आपण गाडीमध्ये बोललो होतो पण की तेव्हा प्लीज पॉडकास्टच्या आधी जर एक कॉफी आणि क्रोझॉन भेटला तर किती मजा येऊन जाणार. कुछ मिठा हो जाए. म्हणून गाईज आम्हाला भेटलेलं आहे. आणि आता येता येताना 100 मिलियन पण मागितले होते. हो, मी म्हटलं असंच रॅन्डमली की एक 1 रील 100 मिलियन प्लस. तर गाईस आता आम्ही ऑर्डर केलेली आहे 3 व्हिएतनामीज कॉफी. तू व्हिएतनामीज घेतले? हो. 3 व्हिएतनामीज आणि काय घेतले? 2 क्रोझॉन. नाही एक क्रोझॉन 2 कोरियन. तो नाही चांगला. 1 क्रोझॉन आणि 2 कोरियन पण. कोरियन पण आमचा फेवरेट आहे. बघा याची तयारी पूर्ण बघून घ्या मस्त. काय सुंदर दिसतंय यार शिवानी तू. भाई साऊथ इंडियन ऍक्ट्रेस. हा साऊथ इंडियन ऍक्ट्रेस प्रॉपर. हे बघ साऊथ इंडियन हिरो असल्यावर साऊथ इंडियन हिरो बनावंच लागतं. हो नाईस. हा गाईस माझ्याबद्दल बोलताय. साऊथ इंडियन हिरो. येस. पण सुंदर दिसतंय एकदम पुची पुची. आणि अनुष्काने पण एकदम मस्त स्वीट तर. माझ्यामुळे या दोघांना पण भूक लागली. आलाय का? तुझ्याचमुळे लागलाय. हा? पैसे शांत बसले होतो दोघे आपले चुपचाप. तू हे खाणार बोलत भूक लागवली आम्हाला. हो ना. पण बढिया आला की नाही. बढिया आला की नाही. आणि आता कॉफी पिऊन मस्त रिलॅक्स होऊन आम्ही पॉडकास्ट होतो मस्त आता. आणि आता पॉडकास्ट मध्ये पण शिवान लागू दे बरं. जाऊ दे टेन्शन नको. आता खरंच लागलं. लावूनच दे. लागलं गाईस बघा बरं तुम्ही. लागलं प्रेम लागलं माझ्या जॅकेटला बायकोचं. हे व भाई तुझ्या काय काय गोष्टी मला नजर चालली आहे आज. बाप रे. ओ माय ओ माय गॉड नाईस. कानातले पण इतकं सुंदर. ओ माय गॉड सुंदर तयार केली आहे पण शिवा. एक नंबर तयार केली आहे. ही शहाणी हिने एक पीस स्वतःचा घेऊन टाकला आणि घेतल्यानंतर काय म्हणते गरम नाही आहे भैया गरम नाही आहे. प्लीज गरम करके लावा. हे बघ शेअरिंग इज केअरिंग गाईज. मस्त आहे ना. कोरियन पण बढिया लागतो. तर गाईज आमची फायनली व्हिएतनामीज कॉफी आलेली आहे. तिघांची 3. आणि याला जे कलर की आता बघा तुम्हाला जादू दाखवतो. जादू ज्यांना माहिती नसेल ते नाही माहिती असेल कोणाकोणांना भाई. जादू बघा. कलर चेंज. पहिला कलर दुसरा कलर. कशी आहे छान आहे. तर आम्ही फटाफट आता कॉफी आणि सगळं खातो आणि मग निघतो पडतो. आता आम्हाला माहिती पडलं गाईज की ह्या पोरीने ही कॉफी पहिल्यांदा पिली आहे. कशी वाटली मग तुला? बढिया भाई. 1 मोर हे काय व्हिएतनामीज पगलू ऍडेड. भाई व्हिएतनामीज पगलू डायरेक्ट. आधी कुठली घ्यायची तू? कॅपुचिनो. आता घेशील बरं? नाही भाई हे भाई डेफिनेटली ट्राय. हा तुम्ही पण गाईज जर नाही ट्राय केलं ना तर व्हिएतनामीज कॉफी डेफिनेटली ट्राय करा. यांनी एवढा एक सेकंड गाईज आम्ही क्रोझॉन्ट आणि व्हिएतनामीज मी सांगते. क्रोझॉन्ट हे कर ना इकडे घेऊन जा कॅमेरा. सांगते. माझ्या नाही मग माझ्याकडे काम वगैरे. पहिले तर व्हिएतनामीज आणि क्रोझॉन्ट आम्ही एकदा परत बोलवलेलं आहे. का बोलवलेलं आहे? मी सांगते. हा तू बोल. मी एवढा खाल्ला. ठीक आहे? एवढा एवढा नाही खाल्ला तू शिव. आणि ह्यानी एवढा खाल्ला. प्लीज मी तुला सांगतो काय झालंय. आणि मग अनुष्काने एवढा घेतला. ह्याच्या मी एवढा खाल्ला फक्त त्यांनी त्याच्यातलं पण मला मागितला. एक सेकंड. हिने एवढा खाल्ला होता. मी एवढा तोडला होता. हे 2 राहिले होते. ह्या 2 मधला एक अनुष्काने खाल्ला आणि एक इनी खाल्ला. म्हणजे टेक्निकली इनी एवढा प्लस एवढा खाल्ला होता. मी एवढाच खाल्ला होता.
हा? भांड माझ्यासोबत हा? भांड भांड भाई खाण्यासाठी भाई एवढा जबरदस्त प्रोजॉन्ट आहे गाईस, इतका मस्त प्रोजॉन्ट आहे, बापरे. असं आणि आम्हाला असं वाटलं की याच्यावर एंड करायला पाहिजे, म्हणून आम्ही कॉफी प्लस क्रोजॉन्ट परत बोलवलेला आहे. गाईज हा काय करतोय बघा, हा काय करतोय बघा. मधला नाही, मधला नाही, हा मधला घेणार मधला लास्ट टाइम तो घेतला होता. मी नाही ए, मी घेतलाय आता, हिला दे चल. अनुष्का साईड हा हा ठीक आहे, मला साईड दे चल. अनुष्का दिस साईड. ओके हा गाईस, आता आम्ही मोजमाप करून खातोय. स्केल आणू, केल स्केल आणू. केला पाहिजे यार, प्रोजॉन्ट एवढा भारी आहे यार. भाई साहब इतका चॉकलेटी आहे, इतका मस्त आहे ना गाईस, बहुत जबरदस्त. दिस इज अनुष्का का पीस. ठीक आहे, आता याच्यानंतर ह्या तुझा आहे पीस इकडचा. माझा नाहीये, तुझा आहे तो. मग तुझे हे दोन, एक ते दोन चूज करा, चूज कर भाई. एक मिनिट मी बघ. बीच वाला घे, ट्रस्ट मी, बीच वाला घे, बीच वाला घे, खूप बीच भारी. मला तर नाही अजून. अर्धा अर्धा करा दोघं. कसा आहे हा, तूच घे सगळं, मला नाही पाहिजे. नाही नाही, नाही घे, घे. घे, नाही नाही. मला नको देऊ. हे बघ घेतो, एवढं काय यार. आणि कपायला तयार नाही तर आपण अर्धा अर्धा हवं एक एक बायला. हे चलो. अनुष्काला दे. चलो फायनल लँडिंग वेगळी हे आम्ही झालेली guys, आहे. आम्ही एवढं भांडलो तर आता आम्ही सोबत खातोय. नाही, एक मी एक हातासोबत मी गेलं. भूल जाम. एक एक बाईट खाऊ ना. पोपट झालेला चेहरा असा दिसत आहे. मी तर एक एक बाईट खाणार होतो सोबत. हे बघ नाही थोडं जास्त घेतलं काय तरी परत. या साईडचं जास्त घेतलंय. अरे मजा. मला नको एवढं चॉकलेट. तर गाईज आम्ही फायनली उत्कर्षला भेटलोय, जे आमच्या पॉडकास्ट घेणार आहे. आणि आमची अनुष्का आणि शिवानी इथे बसलेली आहे. आणि आता सगळं आमचं शूट वगैरे चालू आहे. जरा आम्ही आता गप्पा गट्टावर आलोय आणि गप्पा चालू आहे आमचा तेव्हापासून 10 मिनिटापासून सगळं आईस ब्रेक करणं चालू आहे. तर येस, तुला कोणाला पाणी हवं असेल तर घेऊन घ्या, अपना ही घर समजा, ठीक आहे. तर ये सारं चालू करूया. मध्ये मध्ये आम्ही थोडंफार BTS वगैरे घेऊ ह्याचं. आणि मस्त मजा येणार गाईस. आमचा पहिला पॉडकास्ट आहे आणि खूप मजा येणार आहे. तुम्ही बघत राहा ब्लॉग. गाईज वी आर ऑल सेट. हे जास्त दूर वाटतं. त्या चेअरवर पाठवू का? चलो. तिला सर्टन वेनी तिच्या याने हे करायला हवं, म्हणजे नवऱ्याने किंवा स्पेशल पर्सनने ट्रीट करायला हवं. तर चेतननी मला पहिलेच सांगितलं होतं की माझ्याकडनं हे सगळं होणार नाही. का असं बोलत आहे हा, असं का एकदम पहिल्यांदा होतं की माझ्याकडनं प्रिन्सेस ट्रीटमेंट वगैरे होणार नाही असं बोललेलं मला. म्हणजे मी बोलायला बिंदास होतो आणि मी त्याला जस्ट म्हटलं की यार मला याचा काही एक्सपिरियन्स नाहीये असं प्रिन्सेस ट्रीटमेंट वगैरे हे करायचं. आणि माझ्यापेक्षा जास्त इमोशनल चेतन आहे. हाय गाईज, चलो फायनली आम्ही बॅक. सगळा पॉडकास्ट खूप मस्त झालेला आहे. आता तुम्ही बोला यांच्यासोबत. तू व्हिडिओ चालू केलाय ना पण. होय रे भाई, बोल तू, सुरू आहे. तर आम्ही आमच्या गडीला शिकवतोय मागच्या. तर ऍक्च्युली काही आमचा पॉडकास्ट झालाय आणि मी जेव्हा उत्कर्ष असं बोलला की अरे यार पॉडकास्ट झाला, म्हणजे अरे यार नाही बोलला तो बोल म्हणजे असं नव्हतं अरे शिट यार झाला. म्हणजे माझं असं मनामध्ये होतं की अरे यार का झाला पॉडकास्ट, मजा येत होती यार. 1.5-2 तास कसे गेले कळालंच नाही. कळालंच नाही. असं वाटतं अरे संपला, आता झालं संपला. पण हे मला असं वाटतं हे आमचे थॉट्स होते. याचे थॉट्स काय होते यांच्याकडनं थोडंसं माहिती करून घेऊया. चलो, उत्कर्ष, तुला आम्ही कसं तुम्हाला वाटलं? आता होस्टला भेटवतो. तुम्ही ह्यांच्या चॅनलला पण Hello. विजिट करा. नक्की सबस्क्राईब करा गप्पा कट्टाला. केलं नसेल तर मला माहितीच आहे तुम्ही केलं असणार आहे, कारण आपली फॅमिली सेमच आहे, इन्सेपरेबल जर्नी, आणि मी काही वेगळं नाहीये. सो फर्स्टली तर मी आज फर्स्ट टाइम भेटलो या दोघांना येस. आणि मला खूप बाप वाटलं भेटल्यानंतर. मग सॉरी माझे वर्ड्स थोडे वेगळे, तुमच्या ऑडियन्सची माझी लँग्वेज थोडी वेगळी असू शकते. पर्सनली मला कसं होतं की मला डोक्यामध्ये होतं बऱ्याचदा असं होतं की एखादा व्यक्ती क्रिएटर असतो तो त्या झोन मध्ये येतो पॉडकास्टला आणि सिंक होत नाहीत गोष्टी. मग असं होतं की फक्त करायचं म्हणून तो एपिसोड होऊन जातो की चला यार बसलेत तर मग आपण एक क्वेश्चन विचारू, समोरचा आन्सर देतो, लेट्स शूट इट, लेट्स रिलीज इट. पण इथे आज मला असं पर्सनली असं जाणवलं, पण माझ्या टीमला देखील हे फील झालं असेल की मी पर्सनली खूप जास्त इन्व्हॉल्व्ह झालो होतो. मला शिवानीचा स्वभाव खूप जास्त आवडला आणि द वे चेतन मध्ये मध्ये बोलतो त्या गोष्टी, ते खूप भारी भारी पॉइंटर्स बोलतो. आणि त्याच गोष्टीवरती इथं म्हणजे आपण असं बोलू शकतो की हा जो चेतनचा असा निरागस व्यक्त व्हायचा भाव आहे त्यावरती एक सेकंड गाईज, शब्दावर लक्ष द्या. निरागस. मी व्यक्त व्हायचा भाव बोलतोय. चेतन निरागस आहे असं नाही बोललेलं.
ती जी गोष्ट आहे ना ती खूप बाब आहे आणि त्यामुळे शिवानी मेल्ट झाली जे आज तुम्हाला भरपूर सिक्रेट समजले असतील या पॉडकास्ट मध्ये तुम्ही बघितलंय. Yes. चेतनचा स्वभाव किती गोड बोलतो तो, त्याच्यामुळे मी त्याला काही बोलूच शकत नाही. आणि गाईज सगळ्यात महत्वाचं, कोणी कोणाला स्टॉक केलंय हे तुम्हाला या पॉडकास्ट मध्ये समजेल. Yes. सो एंड पर्यंत बघा आणि सांगा तुम्हाला कुठला पॉट आवडलाय. Yes. मी ऍक्च्युली हा जो ब्लॉग आहे हा पॉडकास्ट आहे येणार आहे, तुम्हाला थोडंसं वेट करावं लागणार आहे. पण मी उत्कर्षला रिक्वेस्ट केली की भाई आमच्या क्राऊडला हा पॉडकास्ट लवकर पाहिजे. तुमची रिक्वेस्ट गाईज मी केलेली आहे त्याच्याकडे ऑलरेडी. तर आपला या मला कमेंट करून सांगा, डीएम करून सांगा तुम्हाला कधी पाहिजे, हा लगेच रिलीज करू आपण. उद्या करून टाका उद्या. नक्की नक्की तुम्ही फक्त या आणि प्रेम द्या मला तेवढं, मी लगेच रिलीज करतो. गाईज उद्या 1 वाजता करायला सांगा प्लीज. नाही, एडिटिंगला एवढा वेळ लागेल, चांगलं एडिटिंग वगैरे करू तर एकदम बढिया पॉडकास्ट झालेला आहे. मी तर खूप एक्साइटेड आहे की हा कधी ऑन एअर जाईल आणि आपण बघू की कसं झालेलं आहे. राईट. बट म्हणजे सगळ्यात भारी काय वाटलं माहिती का, की अपार्ट फ्रॉम एव्हरीथिंग सगळ्यात भारी गोष्ट जी आहे माझ्या चॅनलची एक्सक्लुझिव्हिटी. सो सर्वात पहिला पॉडकास्ट माझ्याकडे होता इन्सेपरेबल जर्नीचा. Oh, दॅट्स द nice. बेस्ट थिंग. येस, म्हणजे गाईज आमचा पण जसं तुम्हाला सांगितलं की आमचा फर्स्ट पॉडकास्ट होता आणि सहजपणे झालाय तो. लाईक स्टोरी अशी होती बेसिकली की आम्ही तिघही डिस्कशन करत होतो की यार आपल्याला ना आता शोवर जायचं आहे. आम्ही तिघं म्हणजे शिवानी, अनुष्का आणि मी डिस्कस करत होतो की आम्हाला पॉडकास्टवर वगैरे जायचं आहे. आणि उत्कर्षने आम्हाला लगेच नेक्स्ट दिवशी डेस्टिनी गाईज युनिव्हर्सने ऐकलं. युनिव्हर्स कॉन्टॅक्ट Yes. झालं ना. येस जेजुरी गाईज जेजुरी. तर उत्कर्षने मेसेज केला आणि लगेच आम्ही कनेक्ट केलं आणि मला असं वाटतं की विदिन 1 वीक 2 weeks. विदिन 2 वीक्स विदिन 2 वीक्स आम्ही हे एक्झिक्यूट केलेलं आहे. आता मला तर खूप मस्त मजा आली. मला असं वाटत होतं की यार हे एंडच नको व्हायला. म्हणजे मी असा विचार करत होतो की यार मी आन्सर खूप हे देतोय का, म्हणजे माझे पॉईंट्सच संपत नव्हते. एवढे पॉईंट्स होते सांगायला. खूप मजा आली आहे, खूप मजा आली. शिवाय तुला कुठलीच गोष्ट स्क्रिप्टेड नव्हती बाय द वे, जस्ट टू इन्फॉर्म यू गाईज की म्हणजे आम्ही काही कॉल वगैरे असं डिस्कस केलं ते तर नव्हतं कळणार की तुम्हाला काय बोलणार आहे वगैरे. येस, ते तर कळणार तुम्हाला, कारण की आम्ही जसं बोलतो व्लॉग्स मध्ये तसंच आम्ही बोललेलो ते असतो. एक्झॅक्टली मला असं वाटलं की आपण व्लॉगच करतो माहितीये तुला बसून. म्हणजे हा पण असा एक गप्पा कट्टासारखा गप्पा म्हणजे मला कट्ट्यावर. credits दिले पाहिजेत त्यांनी. अरे बिलकुल. हे बघ तुझा चांगला आहे मी. तुला कमी फोकस करतोय, तुझ्या चॅनलवर जास्ती फोकस करतोय मागे. ओ. हे बघ पूर्ण झूम चाललंय 4x बाप रे. गप्पा कट्टा गाईस. तर आम्ही कट्ट्यावर येऊन गप्पा केलेला आहे, मला असं वाटतंय. मजा आली आणि खूप सुंदर सेटअप केलेलं आहे. अजिंक्य दादा इथे होते, त्यांनी पण खूप हेल्प केली आहे. मजा आली आहे पॉडकास्ट करून. आता ही गोष्ट म्हणजे पॉडकास्टच्या गोष्टी झाल्या आहेत, पण आता मला असं वाटतं की अजून 1-2 तास आम्ही बोलत राहू सहजपणे. आणि असं वाटत नव्हतं मला की संपला पाहिजे. याचा व्हर्जन म्हणजे काय म्हणतात त्याला, एपिसोड 2 जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला माहिती आहे कोणाला मेसेज करायचं या माणसाला. तुम्हाला जर वाटतंय की या दोघांनी लवकरात लवकर जेजुरीमध्ये यावं, तिथले लोकल क्युझिन्स ट्राय करावे आणि अनएक्सप्लोर्ड टेम्पल्स मी त्यांना घेऊन जाणार आहे, जे की तुम्ही कोणाच्याच ब्लॉग्स वरती पाहिले नसतील, अशा डेस्टिनेशन्सला मी घेऊन जाणार आहे. ते कधी पाहिजे तुम्हाला कमेंट करून सांगा, म्हणजे ते जरा घाईघाईत येतील. येस डन डन पक्का. डन 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 डन. तर गाईज पॉडकास्ट झाल्यानंतर आम्ही आता आलोय हेवन बाय द पीपलला. इथे आमचा होस्ट आम्हाला कॉफी वगैरे घ्यायला घेऊन आलेला आहे. यांचा ऑलरेडी गप्पा गोष्टी चालू आहे शिवानी आणि सगळ्यांचं. दादाने सांगितलं होतं की हेवनला सगळ्यात बेस्ट कॉफी मिळणार है ना. एकदा जर इथली कॉफी जर तुम्ही घेतली, हा पण हे दाखवतोय ना, एकदा जर तुम्ही इथली घेतली कॉफी तर तुम्ही विसरून जाणार राईट. कॉफी पगलू बनवलं भाई साहब. चलो चलो गाईस. पिझ्झा पण मिळतो. वूड फायर पिझ्झा. आम्ही कॉफीचा डिनर करून आलो होतो. गाईस पोटामध्ये जागा नाहीये पण इच्छा आहे. पोटामध्ये जागा नाही गाईस पण इच्छा आहे खायची, म्हणून आम्ही सगळं ट्राय करू. येस, इथे दिसतंय हेवन कॅफे, निश, पाटील खानावर सगळं ऑप्शन्स आहे. तुम्हाला कॉफी घ्यायची तर कॉफी, जेवण करायचं जेवण. हे कुठला एरिया आहे हा? भारती विद्यापीठ बॅक गेट. वेलकम टू द हेवन गाईज, वेलकम टू द हेवन. सुंदर आहे भाई इंटेरियर यांचं, ऑस्थेटिक वाटतं एकदम भाई. खूप वेगळं आहे आणि बढिया आहे. असं बघा ना, पॅसेज किती मस्त वाटतंय, सिटिंग अरेंजमेंट. हा काय काय बॅकयार्डला कन्वर्ट केलेलं आहे. ओ यू वोंट बिलीव्ह, मी दाखवायला हवं. कलर कॉम्बिनेशन आणि हे सगळं किती ऑस्थेटिक वाटतं एकदम भाई. खतरनाक सिटिंग अरेंजमेंट मस्त आहे भाई. हे ओनर आहेत. हॅलो दादा. हॅलो सिद्धांत, चेतन. मस्त आहे तुमचं कॅफे, एकदम बढिया. असं वाटतंय हेवनला आलोय, हेवनला चालूय. आम्हाला पॉडकास्ट मध्ये इथे घेऊन आलेलं आहे हेवनला, म्हणजे की तुम्हाला
चला आपण चला अरे आपण माझा ट्रेनर चला तो चला शब्द बघा गाईस. चला आपण एकदम मस्त प्लेसवर जाऊ, तिकडे मस्त खाऊ. इथे आल्यानंतर फक्त पाणी पितोय. हॉट चॉकलेट मध्ये शुगर नको. अरे ही कुठली डिश आहे बाई? माझी बॉडी बनायची अजून. अरे मला डोले. लग्न झालंय, माझं व्हायचंय अजून. तर गाईस ट्रान्सफॉर्मेशन वर आहे. येस, चांगलं ट्रान्सफॉर्मेशन चालू आहे मस्त. येस. हे चुकीचा इन्फ्लुएन्स करते देत मला, मी इन्फ्लुएन्स नाही होणार. नाही 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 चुकीचं. ऑन कॅमेरा असतो. आहे का? चालून तर गाईज आम्ही तर पिझ्झा ऑर्डर केलेला आहे मस्त. यांचा फेवरेट पिझ्झा दिलेला आहे आणि ड्रिंक्स मध्ये आम्ही काहीतरी मस्त घेतलेलं आहे. आई शपथ, तुम्ही बघितलं असेल या ब्लॉग मध्ये की आम्ही ऍक्च्युली कॉफीचा डिनर करून आलो होतो आणि तेव्हाच आम्ही क्रोझॉन पण डबल मागवला होता भाई. हा शेफला बोलवलंय गाईज ऑर्डर करायला. शेफला बोलवलंय डायरेक्ट. तरी ऑर्डर झाला नाहीये. 5 मिनिटं ओनर लागणार. आहे डायरेक्ट. आम्ही 0 मिनिटामध्ये ऑर्डर केलं. या माणसाने अजून 10 मिनिटं घेतलेत. कसं असतं, चॉईसला वेळ लागतो थोडस. ओ माय गॉड. हे असे सेंटेन्सेस जर मुलींबद्दल मारले तू तर लगेच तुझं लग्न होणार. आमच्याकडे आमचे जे ब्लॉग बघायला खूप सगळ्या मुली आहे. आवडला असेल मुलगा तर गाईज DM करा. येस. DM यांना डीएम करा, मी आईचा नंबर देत. लाईव्ह. पण गाईज आम्ही गोष्टीमध्ये एवढे मग्न होतो की हा पिझ्झा जो आहे हा 5 मिनिटं येऊन झालेला आहे. बिचारा गरमचा थंड झालेला आहे आणि तो बोलतोय की आम्हाला खा जरा लवकर आणि खा. याच्या बायकोनी आणि डायरेक्ट घेतले. माझी बायको अशी गोष्ट सोडत नाही रे. माझी बायको या सगळ्या गोष्टीमध्ये पहिली असते. ती आता टेस्ट करून सांगणार की कसं वाटतंय. आता खा तुम्ही ती taste काय माहिती का, ती टेस्ट करते आधी. पॉइझनस इज हेल्दी फॉर माय हजबंड. तुझ्यासाठी जेवलंय का? मग ती चेक करून सांगते की तू खाल्लं पाहिजे का नाही. किती सुंदर गोष्ट आहे भाई. खा खा. Yes. खाऊ शकतो ना. बरं. चांगला आहे ना. केअरिंग बनलं तुझ्यापेक्षा जादा केअरिंग बनत ती समजलं का? चला गाईज आम्ही आता बोलवलेला आहे पिझ्झा जे मस्त वाटतंय आणि फ्राईस हे कधी बोलवलं आपण कॉम्प्लिमेंटरी. त्यांनी सजेस्ट करायला दिलं, गाईज कॉम्प्लिमेंट ट्राय करायला. एक नंबर ना. एक नंबर आहे. एक नंबर आहे. वेलकम टू हेवन गाईज, वेलकम टू हेवन. भाई असे असे आयटम्स आहेत जे आम्ही बोलवलं सुद्धा नाही कारण की त्यांना पास्ता मॅक अँड चीज पास्ता. मी खाऊन सांगते. आणि हे काय बेक्ड आहे हा, तो बेक्ड आहे. ओके. पास्ता शिवानीला खूप जास्त आवडतं. सॉरी ट्रेनर साहेब. कसा वाटला गाईज. मस्त. ऑनेस्टली ट्राय कर. नाही मी ट्राय करणारच आहे. एक्सप्रेशन्स वर जाऊच ना. अरे मी ट्राय करणारच आहे. मी नाही म्हणतच नाहीये गाईज. मी सगळं ट्राय करणार आहे आणि हे पण आम्हाला खूप जास्त आवडतं. हे पण दिलेलं आहे गार्लिक ब्रेड मस्त. तर गाईज या माणसाला बघून घ्या तुम्ही. ठीक आहे, ह्यानी मला लग्नासाठी प्रपोज तर केलंच नाहीये. ठीक आहे, आज पॉडकास्ट मध्ये बोललेला दादा बोललेला ना बोललेला, की मी बोललेला. करणार तुला. ठीक आहे, प्रपोज करणार. अजूनही नाही केलेला आहे. आता खाता खाता म्हणतोय अरे राहिलं तुझं नाही का, इतकं कॅज्युअली म्हणतोय. कारण की तुझ्यासाठी काहीतरी वेगळा प्लॅन बनवला असेल की भाई असा तुला प्रपोजल भेटेल की तू पण विचार सुद्धा नसेल गेला. टेलिपॅथी म्हणून मला तुला तो समजतोय प्लॅन. टेलिपॅथी मला म्हणून असं मे बी असेल की नाही तो प्लॅन यायचा आहे. कधी येणार आहे ते मला माहिती नाही अजून. पण यायचा असेल तेव्हा तुला असं वाटेल ना काय प्रपोज केलं भाई आपण. या गोड बोलण्यावरतीच शिवानी आमची पिता झाली. येस येस येस. हे जे फिरवतो ना हे बोलताना बोलता गोष्टी. बजेट संपलंय ना वापरलं. आई, मी तुला सांगतो जेव्हा मी हिला प्रपोज करेल ना तेव्हा ही दिवस तो विसरायलाच नाही. भाई मला बेस्ट असणार. तू कसाही कर, कधीही कर, मी विसरणार. चल आता कर. चल आता कर. शिवानी हे असं थोडी असतंय. जा तू. पकडतोय. काय गोरी असं नाही. असं नाही, असं मस्त गुडघ्यावर येऊन ओ प्रॉपर. भाई साहब. सोड. शिवानी अशी इकडे तू बाहेर ये, बाहेर. व्हाईट पॅन्ट घातलाय गाईस. परत कपड्यावरती आलो. मी काय म्हणत आहे, मी सोडत नाही. थांब ऐक मला. मला वाटते की जर एवढा मी वेळ लावतीये, एवढं जर मी हे करतेच आहे तर मग मी काहीतरी मोठंच एक्सपेक्ट करते. मग मी काय दुसऱ्या लँग्वेज मध्ये बोललो होतो. काहीतरी मोठंच एक्सपेक्ट करते ना. मग मी तुला बोललो होतो की देवाने तुला तुझ्यासाठी एक दिवस बनवलेला नाहीतर आहे. हा तर भाई ह्याच्यामध्ये केलं मी तुला होऊन जाईल. ड्रीम कुठे आहे माझी अरे, टाइम. मी तुला सांगतोय ना देवाने तुझ्यासाठी एक मस्त दिवस बनवलेला आहे. जो दिवस तू विसरशील नाही जेव्हा मी प्रपोज करेल तेव्हा. ए भाई येणार आहे लवकर. येणार आहे. आणि काय ते मला माहितीये तो दिवस कुठला आहे. फक्त मी बोलणार नाही सिक्रेट कारण त्याने मला टेलिपॅथी केली.
भावाभावातल्या गोष्टी भावाभावामध्येच राहिला पाहिजे. ब्रो कोड ब्रो. व्हेज वाला. तर गाईज इतका सगळं डिस्कशन झाल्यानंतर आम्हाला बघा कोण भेटायला आलाय. शुभम अवाटे इन द हाऊस गाईज. शुभम अवाटे इन द हाऊस. यू यू यू. मग भाई कसं झाला पॉडकास्ट तुमचा? अरे एक नंबर झाला भाई, एक नंबर. मी कसाला तू गेस्ट आहे भाई याच्यामध्ये. पण तू काय बोलली होती आता जरा चेतनला? हा माहितीये का, मी तयार होऊन आली आणि हा काय म्हणतो माहितीये शिव तू कशी दिसते म्हणलं प्लीज म्हणू नको, मी टीचर सारखी दिसते. टीचर सारखीच दिसते. माझा डायलॉग येतो तो. मी म्हटलं शुभम सेम म्हणतो मला टीचर दिसत आहे, इंग्लिश टीचर वरून. मी खरंच टीचर नाही बे, किती सुंदर दिसत आहे भाई शिवानी. तू आज पॉडकास्ट गाजवलेला आहे तू डायरेक्ट. येस बघा गाईस, अप्सरा डायरेक्ट. उगाच बोलत राहतो. हे उगच नाही. ह्याला मराठी अबे नाही यार, हे बघा नाही यार, हा व्हिडिओ शूट केला ना, हा परत एकदा बघ तू, मग तुला दिसणार की तू किती सुंदर दिसत आहे. बघ अनुष्का, बघ किती सुंदर दिसत आहे. बघ त्या कॅमेऱ्यातून मला तर इथूनच चांगलं दिसतं. बघ ना जरा, बघ इथूनच चांगलं दिसते भाई. किती सुंदर दिसतंय भाई साहब. शुभम किती सुंदर अरे दिसतंय. माझा मित्र आहेस तू. चांगला मित्र आहे ना. बेस्ट फ्रेंड इन शॅल बी द चेस्ट. हे. तेच आहे. चलो काय, आता आमचा सगळ्या गप्पा गोष्टी चालू झाल्या. आता गप्पा कट्टावर गोष्टी झाल्यानंतर आता शुभम भाई खाल्लं, डायरेक्ट खाल्लंय आम्ही डायरेक्ट. हे इथे हेवन मध्ये. तर गाईज आमचा दिवस काही संपत नाही, कारण की हे जे विकेंडचे दिवस असते आम्ही असं जगतो की हे अख्खा आयुष्य जगल्यासारखं आम्ही जगतो. सॅटर्डे संडे असं वाटतं की हे 40 आवर्स नाही आहे, हे आमच्या लाईफचे 100 आवर्स पेक्षा जास्त आहे. तर आता हा दिवस संपलेला नाही आहे. आम्ही आता आलोय इराणी कॅफेला आणि एवढं सगळं खाल्ल्यानंतर आता 1 वाजलाय गाईस, आणि एवढं सगळं खाल्ल्यानंतर इराणी कॅफेमध्ये आम्हाला बसू दिलं पाहिजे म्हणून आम्ही एक तरकीब केलेली आहे. जर तुम्ही चाय बोलवला असता तर चाय तुम्ही पार्सल नाही करू शकत राईट, म्हणून आम्ही काय केलेलं आहे, आम्ही एक सँडविच बोलवलेलं आहे. हे सँडविचला इथे येऊन 25 मिनिटं झाले गाईस. ते थंड नाही झालंय, ते थंडगार झालं डायरेक्ट. आणि पाऊस पण पडतोय त्याच्यामुळे जास्त झालेलं आहे. आणि आता काय करणार आहे, आम्ही याला पार्सल करणार आहे आणि हा माणूस घेऊन घरी उद्या खाणार आहे मस्त. म्हणजे आमचे पैसे पण वाचले, फूड पण वेस्ट झालं आणि आम्हाला क्वालिटी टाइम स्पेंड करायला पण भेटला. 9:30 हा, उद्या ऑफिसला येणार आहे. 9:30 तर उद्या ऑफिसचा टिफिन तुला आतापासून बनवून दिला, ठीक आहे? ठीक आहे, घेऊन येशील. घेऊन येशील. तर गाईस ही तरकीब तुम्ही पण यूज करू शकता. चाय नाही बोलवायचं गाईस. इराणी कॅफेमध्ये चाय बनवणं का फेमस आहे, बट चाय सँडविच बोलवायचं. तर आता मला असं वाटतं की आपण हा ब्लॉग इथे एंड करायला पाहिजे. याला पण झोप येते गाईस, हिला पण झोप येते गाईस. हिला झोप नाही येते आणि मला पण झोप नाही येते, कारण की कॉफीचे 3 शॉट झालेत. तर आज शुभमला आपण एंड करायला लावू गाईस. तर शुभम चलो प्लीज, तर बोल तर लवकर. गाईज आज ही पोरं आज काहीतरी भारी करून आलेत. त्यांनी तुम्हाला सांगितलंय नाही सांगितलंय, हा अख्खा ब्लॉगच त्याच्याबद्दल आहे, स्टार्टिंग पासून पॉडकास्ट बद्दलच आहे. भारी करून आलेत आणि आय एम व्हेरी हॅपी की त्यांचा हा पहिला पॉडकास्ट होता. मे बी वन डे दे विल गो ऑन जो रोगन. Oh my God. काय ते राजमाने पासून चालू करू आपण. वन डे दे विल बी कॉल्ड ऑन लेटेंट ऑल्सो. लेटेंटचा आम्ही Latent. पॅनल ना, असं आज अ पॅनल ना की भाई हाँ पैनलिस्ट भाई तुम लोगों को कौन जज करेगा भाई, अभी नहीं कर सकते. तर झाला का? एंड करना भाई, लाईक सबस्क्राईब वगैरे. चांगलं बोलतोय तू. बहुत बढिया बोलला भाई, एक नंबर. माझ्याविषयी स्पेशली 2 शब्द चांगले बोलतोय. तर हे असं आहे की तिचा नवरा समोर बसलाय म्हणून मला बोलावं लागतं चांगलं तिचं बोलतो, आणि ह्याचे पैसे ती देणार आहे म्हणून. गुड गुड गुड. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बघत राहा त्यांचे ब्लॉग. आणि आमच्या पॉडकास्ट साठी एक्साइटेड राहा हा, guys. यांच्या पॉडकास्ट साठी आणि एक्साइटेड. आल्यावर मी पण मग- एक्साइटेड आहे की भाई काय काय करून आले पोरं, बघूया. पोरं करून आले काहीतरी. काहीतरी डेंजर झालाय गाईज. आता या डेंजर गोष्टीला तुम्हाला वेट करायचं आहे. मला असं वाटतं आजची तारीख आहे 18 आणि हा येणार आहे 29 तारखेला आम्हाला, नाही 29 नाही 31 तारखेला. तर ऑलमोस्ट 10 दिवस. हा ब्लॉग आल्यानंतर 10 दिवस राहणार आहे. तुम्हाला वेट करायचं आहे तेवढं, कारण की वर्थ वेटिंग. मला असं वाटतं की आपण तो पॉडकास्ट दिलाय, खूप मनापासून तो पॉडकास्ट केलेला आहे. सगळे आन्सर्स आम्ही एकदम मनापासून दिलेले आहेत. तर स्टे ट्यून फॉर दॅट पॉडकास्ट. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही या ब्लॉग सोबत दुसऱ्या पॉडकास्टच्या व्हिडिओवर जाऊन त्यांना असं सांगा की इन्सेपरेबल जर्नीला तुम्ही तुमच्याकडे पण बोलवा. सगळ्याच्या कमेंट्स करून द्या की यांना बोलवा म्हणून. ठीक आहे, चलो बाय 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 बाय, गुड नाईट.
यूज नाही संपत. पुणेकर. पुणेकर याच्यावर कमेंट करा की तुम्ही पण हे करता की नाही. बाय आपण करू आपल्या सुंदर टीचरच्या मॅडमवर. टीचरच्या मॅडम टीचर मला वाटतं एक शेवटची ती शाळा सुटतानाची प्रार्थना घेऊन करूया का पण Yes. मॅडमच्या हातून. गाईज तुम्ही सांगा की मी टीचर वाटत आहे की नाही अरे. या दोघांना. येस खूप तिघांना. सुंदर खूप सुंदर. नाही मला असं वाटतं की कॅमेरा तुझ्यापासून गेलाच नाही पाहिजे. फक्त आमच्या शाळेतली खूप सुंदर दिसतं भाई. किती सुंदर दिसायला अरे पाहिजे. बस कर बाई बस बस कर. कर त्यांना सुंदर. हो, झालंय आपलं लग्न. सुंदर दिसायला शिवानी किती सुंदर. बाप रे. ओ माय गॉड डायरेक्ट सुंदर. तर गाइस कॅमेरामॅन चेतन के साथ अलविदा.